Hello, today we will be revising thermodynamics physics lesson मराठीमध्ये सांगतो. तर आपण पहिलं सुरुवात करू थर्मोडायनामिक सिस्टीम आणि सराउंडिंग म्हणजे काय. सराउंडिंग म्हणजे जे एक आपण सिस्टीम ज्याच्यामध्ये आपण थर्मोडायनामिक्स प्रोसेसेस किंवा थर्मोडायनामिक्सचे जे कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स आहेत ते बघणार आहे. ते एक सिस्टीम झालं आणि त्याच्या बाकीचं सगळं राहिलेलं सराउंडिंग हे सिस्टीम झालं. बाकीचं राहिले सराउंडिंग आणि जे युनिवर्स आहे ते सिस्टीम प्लस सराउंडिंग म्हणून बनलेलं आहे. हे सिस्टीम प्लस सराउंडिंग जे आहे ह्याचा अर्थ आहे हे आपल्याला केमिस्ट्रीमध्ये जास्त बघायला भेटेल. आता बाउंड्रीज म्हणजे जे आपण सिस्टीम बघायलो सिस्टीमच्या वरती जे हे एक आपण जे सेपरेटिंग हे आहे की सिस्टीम आणि सराउंडिंग जे सेपरेटिंग बाउंड्री आहे त्याला ते फिक्स्ड असेल किंवा मूवेबल असेल, ते रिअल असेल किंवा इमॅजिनरी असेल, ॲडॅबॅटिक असेल, डायथर्मिक असेल. आता रिअल आणि इमॅजिनरीमध्ये बघा, रिअलमध्ये आपण कपवरती जेव्हा चाय ठेवलेलो असतो चायच्यावरती एक लेअर तयार होते ना, ते आपण एक रिअल किंवा इमॅजिनरी असा इमॅजिन करू शकतो. इमॅजिन लाईन क्रिएट द टू डिफरंट वॉटर अँड सराउंडिंग म्हणजे आतलं चहा आणि वरचं सराउंडिंगच्या मध्ये एक लेअर तयार झालं, ते आपण असं म्हणू शकतो बाउंड्रिंगसाठी. नंतर क्लासिफिकेशन ऑफ सिस्टीम 3 टाईपचे असतात. एक तर ओपन सिस्टीम, दुसरं क्लोज्ड, तिसरं आयसोलेटेड. ओपन सिस्टीममध्ये आपल्याला आठवण काय ठेवायचं आहे की मास आणि एनर्जीचं एक्सचेंज होऊ शकतं आहे सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये. क्लोज सिस्टीममध्ये फक्त एनर्जीचं एक्सचेंज होऊ शकतं आहे, मासचं एक्सचेंज होऊ शकत नाही. आयसोलेटेड सिस्टीममध्ये दोन्ही एक्सचेंज होत नाही. जसं की हे थर्मस फ्लास्क आहे आणि हे आपण म्हणू शकतो एक साधं बॉटल ज्याच्यामध्ये पाणी आपण काढून बाहेर करू शकत नाही क्लोज सिस्टीममध्ये, पण एनर्जीचं ट्रान्सफर होऊ शकतं आहे कुठलं पण साधा बॉटल. ओपन बॉटल म्हणजे आपलं बॉडी म्हणू शकतो आपण, बॉडी लिव्हिंग प्लांट. आता हे थर्मोडायनॅमिक्सचे छोटे छोटे जे इंट्रोडक्शन्स आहेत, आपल्याला तेवढं काय बघण्यासारखं नाही. क्लोज सिस्टम सायक्लिक प्रोसेस एक आपल्याला बघायचं आहे की सायक्लिक प्रोसेसेस थर्मोडायनॅमिक्स प्रोसेस इन विच इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टम अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टम आर सेम. क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनॅमिक्स प्रोसेस एक तर एक्सटेन्सिव्ह असेल किंवा इंटेन्सिव्ह असेल. एक्सटेन्सिव्ह म्हणजे जेव्हा आपण जे अमाऊंट डिपेंडेंट आहे, जसं समजा आपण एक रूममध्ये बसल्यावर आता आपण रूमचं पार्टिशन केल्यावर आपल्याला जर कुठल्याही एका थर्मोडायनॅमिक्स कुठल्याही एका आपल्या अमाऊंटमध्ये जर डिवाईड झाला त्याच्यामध्ये, तर आपण ते एक्सटेन्सिव्हमध्ये धरू शकतो. समजा हे एक रूम आहे, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम V आहे. आता जेव्हा आपण पार्टिशन केलो त्यावेळेस एका ह्याच्यामध्ये V/2 होईल, एका पार्टिशनमध्ये V/2 होईल, म्हणजे व्हॉल्यूम हे एक्सटेन्सिव्ह आहे. तसंच आपण मोलचं म्हणू शकतो. आणि आपल्याला आठवण ठेवण्यासारखं हेच आहे की सगळे जे एनर्जी आहेत आपल्या सिलेबसमध्ये सगळे एक्सटेन्सिव्हमध्ये येतात. प्लस स्पेसिफिक ते कंडक्टन्स आणि रेजिस्टन्स. इंटेन्सिव्ह म्हणजे जे अमाऊंट डिपेंडेंट नाही, जसं की आपण स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी आहे. एक आपण मेटल इथं ठेवलो आणि एक दोन मेटल आहेत, एक रॉड आहे समजा पूर्ण ह्याच्यामध्ये आपल्या रूममध्ये, तर आपण पार्टिशन केलो तर मेटलचं पण जेव्हा पार्टिशन होईल त्यावेळेस त्याची स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी तर चेंज होणार नाही, किंवा त्याचं विस्कॉसिटी धरलो आपण, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, एक ग्लासची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ज्यावेळेस आपण त्याला डिवाईड करू त्यावेळेस ते चेंज होणार नाही, म्हणून ते इंटेन्सिव्ह झालं. आपल्याला हे बघायचं. आणि याच्यामध्ये मेन विचारण्यासारखं काय की एक्सटेन्सिव्ह प्लस एक्सटेन्सिव्ह डिवायडेड बाय एक्सटेन्सिव्ह इज इक्वल टू इंटेन्सिव्ह. जसं की मास आपण व्हॉल्यूम, मास पण एक्सटेन्सिव्ह आहे, व्हॉल्यूम पण एक्सटेन्सिव्ह आहे. जेव्हा आपण त्याला डिवाईड करतो मास पण डेन्सिटी आहे इंटेन्सिव्ह आहे, कारण की डेन्सिटी ऑफ वॉटर आहे. वॉटरला जेव्हा आपण डिवाईड करतो त्यावेळेस वॉटरची डेन्सिटी चेंज होते का नाही, वॉटरची डेन्सिटी रोज असणार आहे. तसा थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम 3 टाईपचे असतात. फर्स्ट मेकॅनिकल इक्विलिब्रियम. मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये आपण असं समजणार की जे बाउंड्री आहे म्हणजे सिस्टीम आणि सराउंडिंगच्या मध्ये जे फोर्सेस आहेत ते सेम असायला पाहिजे, म्हणजे अनबॅलन्स्ड फोर्सेस नसायला पाहिजे त्यांच्यावरती. जर फोर्सेस सेम असेल तर प्रेशर आपोआप सेम होतं, म्हणजे ते मेकॅनिकल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियममध्ये आपण असं म्हणू शकतो की सिस्टीममध्ये कुठल्याही केमिकल रिॲक्शन व्हायला नाही पाहिजे, नो फेज चेंज असायला पाहिजे, नो केमिकल रिॲक्शन असायला पाहिजे बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग किंवा सिस्टीममध्येच. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे आपण असं म्हणू शकतो की टेम्परेचर कॉन्स्टंट असायला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये टेम्परेचर चेंज व्हायला नाही पाहिजे. Δ0 आपण ॲडॅबॅटिक प्रोसेस पण म्हणू शकतो ह्याला. झिरोला बघण्यासारखं नाही. मेकॅनिकल इक्विलिब्रियम ऑफ हीट. आता हे डायग्राम आपण बघू शकतो.
हे डायग्राम आपण बघू शकतो. डायग्राममध्ये कसं आहे की ज्यावेळेस आपण हे मासला इथून सोडेल तर हे रोटेट होईल. इथं हे रोटेट झाल्यावर ह्याच्यामध्ये काय म्हणतो मॉलिक्युल्सचं चेंज होईल. मग त्यावेळेस सो आपण हे बघू शकतो जेव्हा आपण ह्याला मासला इथे सोडतो हे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पोटेन्शियल एनर्जी क्रिएट होऊन हे इथं पोटेन्शियल एनर्जी क्रिएट होतो. हे जे पोटेन्शियल एनर्जी क्रिएट झालं आहे हे फॅनमध्ये होऊन फॅन रोटेट करत आहे. फॅन रोटेट झाल्यावर मॉलिक्युलर एक्सचेंज होत आहे. मग इथं हीट निर्माण होत आहे. मग असं पण म्हणू शकतो आपण की mgh जे पोटेन्शियल एनर्जी क्रिएट झालं आहे ते ms∆T मध्ये झालं. मास काय वॉटरचं मास आणि एस स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी ऑफ वॉटर. आपण टेम्परेचर चेंज फाइंड करू शकतो. आपल्याला असले क्वेश्चन येऊ शकतात. आणि आपल्याला कन्वर्जन बघायचं आहे की जर कॅलरी टू जूल जायचं असेल तर 4.18, जर जूल टू कॅलरी जायचं असेल तर डिवायडेड बाय 1.48. आपण हे कुठं लागतं आहे की जर जेव्हा आपण वर्क काढलो इथं mgh आपल्याला जूलमध्ये भेटणार, पण हे ms∆T जेव्हा काढू हे कॅलरीमध्ये भेटणार. मग आपण जूल टू कॅलरी ह्याच्यामध्ये कुठल्याही एकाला जर कॅलरीला आपण जूलमध्ये कन्वर्ट करू. कॅलरी टू जूल कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला जे व्हॅल्यू भेटलं आहे त्याला 1.48ने आपण मल्टिप्लाय करून टाकू. असं आपल्याला हे भेटतं आहे. नंतर हे इथं पण तसं चालेल. मेकॅनिकल जे एनर्जी आहे ते हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट झालं. सम एनर्जी जे थोडं एनर्जी असेल ते लॉस्ट होणार आहे, कारण की आपण रिअल सिस्टीम बघितणार. मग जे हीट कन्वर्टेड आहे हीट लॉस म्हणजे आपण जे बॉलचं जे एनर्जी काढलो, समजा हे वरतून आपण बॉल फेकलो आणि ते वरती गेलं, खाली पडून वरती गेलं. आता इथं जेव्हा कोलिजन झालं आहे त्यावेळेस हीट लॉस होईल. मग आपल्याला जर इथलं क्यू ऑफ बॉल काढायचं असेल तर हीट लॉस जे आहे हीट लॉस अब्झॉर्ब बाय बॉल इंटू हीट जनरेटेड. हीट कशाला जनरेट झाली, कारण की इथं पोटेन्शियल एनर्जी चेंज झालं. मग हीट जनरेटेड mgh2 - h1 आणि हे पर्सेंटेज ऑफ हीट ॲब्झॉर्ब बाय द बॉल. आपल्याला हे ms∆T भेटेल. म्हणजे इथल्या आणि इथल्या बॉलचं जे टेम्परेचर डिफरन्स आहे ते आपल्याला इथं भेटून जाईल. असले क्वेश्चन सहसा येत नाही, पण बघू शकतो आपण असं बघू शकतो की हे एक बुलेट आहे, एक प्लँक आहे. ह्यावेळेस बुलेट जेव्हा आपण ह्याला कायनेटिक एनर्जी देऊ ते इथं पेनिट्रेट होईल. मग त्याचे दोन केसेस. हे पेनिट्रेट झाल्यावर जे बुलेटची जे एनर्जी आहे हे वाढल्यावर टेम्परेचर डिफरन्स येईल. टेम्परेचर डिफरन्स आल्यावर आपण म्हणू शकतो की जे कायनेटिक एनर्जी आहे ते बॉलच्या पोटेन्शियल एनर्जीमध्ये कन्वर्ट झालं. पोटेन्शियल एनर्जी किंवा थर्मल एनर्जीमध्ये कन्वर्ट झाला आहे. बॉलचं जे कायनेटिक एनर्जी आहे ते बुलेटचं जे कायनेटिक एनर्जी आहे ते बुलेटच्या थर्मल एनर्जीमध्ये कन्वर्ट झालं. मग आपण इथून इझिली जे टेम्परेचर डिफरन्स आहे ते काढू शकतो किंवा जे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिले असते त्याच्या प्रकारे काढू शकतो. जर हे जे बुलेट आहे ते प्लँकमध्ये जाऊन पेनिट्रेट झालं आणि तिथंच थांबलं ते किंवा ते मेल्ट झालं तर आपण म्हणू शकतो जे कायनेटिक एनर्जी आहे ते थर्मल एनर्जीमध्ये कन्वर्ट झालं. प्लस जे स्टेट चेंज झालं आहे, फेज चेंज झाला आहे, टू सॉलिड टू लिक्विड चेंज झाला आहे, त्याची एनर्जी आपण हुडकू शकतो. तर मोलार हीट कॅपॅसिटी म्हणजे हीट रिक्वायर्ड टू चेंज 1 मोल ऑफ गॅस टू 1 डिग्री सेल्सिअस. म्हणजे मोलार हीट कॅपॅसिटी बेसिकली एक हीट आहे जे 1 मोल आपण सबस्टन्स घेतो जेव्हा त्याला आपण 1 डिग्री चेंज करतो त्यावेळेस जे हीट निर्माण होते ते मोलार हीट कॅपॅसिटी. जे आपण म्हणू शकतो जे हीट चेंज आहे ते 1 मोल आहे, हे मोल आहे. 1 मोल ऑफ गॅस टू चेंज टेम्परेचर बाय 1 डिग्री सेल्सिअस. आपण हे जेव्हा असं म्हणतो हे आपल्याला मोलार हीट कॅपॅसिटी भेटली ना, तर आपल्याला टोटल हीट चेंज पाहिजे तर आपण मोल्सनं जेवढं मोल्स घेतलं ते त्याच्यानं मल्टिप्लाय करू शकतो आणि जेवढं टेम्परेचर डिफरन्स झालं त्याच्यानं मल्टिप्लाय करू शकतो एका युनिटनं. म्हणून आपण ह्याचा उपयोग करतो. मोलार हीट कॅपॅसिटी 2 टाईपची असते. मोलार हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, मोलार हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. तर आपण मोलार हीट कॅपॅसिटीला तुम्ही हीटच लक्षात ठेवू शकतो. हीट जे आहे जेव्हा आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल तर वर्क डन नसणार आहे, म्हणजे Q = Δu असणार आहे. कारण की वर्क डन = 0 होईल ना. मग जे काही हीट आपण एनर्जी हीट देऊ तेच डायरेक्ट सगळे इंटरनल एनर्जीमध्ये चेंज होईल. पण इथं मोलार हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर वेळेस काय होईल की जे काही आपण हीट देऊ ते आपण कायनेटिक एनर्जी चेंज तर करूच, म्हणजे इंटरनल एनर्जी चेंज होईल प्लस वर्क डन पण होणार आहे. म्हणून मोलार हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज ग्रेटर दॅन मोलार हीट कॅपॅसिटी ऑफ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे जे कुठे भेटत नाही सहसा. तर हे एक झालं.
पिस्टनचा अमाऊंट ऑफ हीट, हे पण कॉन्स्टंट व्हॉल्यूमसाठी अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड. आपण डेफिनेशनसोबत आपल्याला फील करायचं की अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड, अमाऊंट ऑफ हीट गिवन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज यूज फॉर वन पर्पज टू इन्क्रीज द कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. इथं कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस पण इन्क्रीज व्हायला प्लस वर्क डन पण व्हायला म्हणून जास्त आहे. क्यू सी पी इज इक्वल टू सी पी इज ग्रेटर दॅन सी व्ही. सी व्ही इज इक्वल टू एम सी व्ही. हे सी व्ही आहे मोलार हीट कॅपॅसिटी, हे आहे मास हीट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणू शकतो. हे एक रिलेशन आपल्याला आठवण ठेवायचं आहे. इथं मेन जे आहे आपल्याला फील्ड घ्यायचं थर्मोडायनॅमिक्सचं. थर्मोडायनॅमिक्स काय असतं, आपण सिस्टीममध्ये सराउंडिंगमधलं बघितलो. सिस्टीम जे आहे, आपण सिस्टीम आपल्याला इमॅजिन करत जावं लागेल. इथं सगळे प्रॉपर्टीज वगैरे ते आपलं सिस्टीम घेतलं. आपण सिस्टीममध्ये आपण एनर्जी दिलो, हीट दिलो. समजा हीट दिल्यावर जे ते वर्क डन होईल प्लस हीटमध्ये कायनेटिक एनर्जी होईल. म्हणजे आपण सिस्टीमला एक सिस्टीम आहे असं त्याला आपण हीट प्रोव्हाइड केलो तर एक तर त्याचं व्हॉल्यूम चेंज होईल, वर्क डन होईल, प्लस त्यांचे आतली कायनेटिक एनर्जी चेंज होईल. म्हणजेच इंटरनल एनर्जी चेंज होणार आहे असं म्हणू शकतो. वर्क डन बाय द सिस्टीम, इथं आपण हीट दिलं, वर्क डन बाय द सिस्टीम झालं प्लस इंटरनल एनर्जी चेंज झालं. म्हणून हे रिलेशन वापरायचं. दुसऱ्या वेळेसच जर आपण हीट दिलो आणि वर्क डन बाय सिस्टीम ऑन द सिस्टीम बाय सराउंडिंग, म्हणजे जर बाहेरून आपल्याला वर्क डन भेटलं, आपण बाहेरून वर्क डन भेटलं तर इंटरनल एनर्जीमध्ये तर चेंज होणारच आहे. पण क्यू हे निगेटिव्हमध्ये असणार, पण क्यू पॉझिटिव्हमध्ये असणार. ह्यावेळेस असं म्हणू शकतो की हे जे डेल्टा यू आहे ते ग्रेटर आहे डेल्टा क्यू पासून. आता ह्याच्यामध्ये काय झालं, ज्यावेळेस आपण बाहेरनं हीट दिलो, बाहेरनं हीट दिल्यावर हे क्यू जास्त असेल डेल्टा यूपेक्षा. पण जेव्हा हीट आतच निर्माण झालं आहे वर्क डनमुळं, त्यावेळेस डेल्टा यू जास्त असेल क्यूपेक्षा. हे आपल्याला म्हणजे बोथ पॉसिबल क्वेश्चन्स, म्हणजे हे वेगवेगळे सिच्युएशन्स आहेत, आपल्याला इमॅजिन करून ह्याच्या पुढं ते न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी लागतील. असं वर्क डन ऑन द सिस्टीम बाय सराउंडिंग फॉर दिस इक्वेशन टू बी व्हॅलिड. हे जर इक्वेशन व्हॅलिड करायचं असेल तर आपल्याला हे क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू प्लस डेल्टा यू. त्यावेळेस डेल्टा क्यू हे कमी असायला पाहिजे डेल्टा यूपेक्षा, पण ह्यावेळेस डेल्टा क्यू जास्त असायला पाहिजे डेल्टा यूपेक्षा. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स हे काय आहे, तेवढं असं काय किचकट नसल्यासारखं आहे. पण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स हे कन्व्हर्जेशन ऑफ एनर्जी कन्व्हर्जन ऑफ एनर्जी म्हणताय. म्हणजेच आपण ज्यावेळेस हे हीट दिलो, हे हीट वेगवेगळ्या टाईपमध्ये कन्वर्ट झालं ना. म्हणजे हे हीट वर्क डन झालं, हे हीट वर्क डनमध्ये कन्वर्ट झालं, हे हीट इंटरनल एनर्जीमध्ये कन्वर्ट झालं. हेच म्हणाले की जेवढं आपण हीट देऊ सिस्टीमला तेवढं ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ते कन्वर्ट होईल, किंवा जेवढं बाहेरनं वर्क डन होईल तेवढं काय म्हणतो हीट निर्माण होईल, किंवा हीट निर्माण होईल प्लस इंटरनल एनर्जी चेंज होईल. किंवा असं पण म्हणू शकतो की जेवढं इंटरनल एनर्जी चेंज झालं आहे, इंटरनल एनर्जी चेंज झाल्यामुळं हीट कमी होईल आणि वर्क डन जास्त होणार, वर्क डन बाय सिस्टीम होणार. मग आपल्याला शब्दांवरती लक्ष द्या तुम्ही फक्त, म्हणजे मला सांगाल मी दुसऱ्या सांगाल सर. तर आपल्याला हे आयडियल भेटलं की हीट गिवन टू द सिस्टीम क्यू इज इक्वल टू डब्ल्यू प्लस डेल्टा यू. डेल्टा यू काय, दिस इज द हीट गिवन टू सिस्टीम विल यूज टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी अँड इन सम केसेस फॉर वर्क. हे जे क्यू भेटलं आहे ते इंटरनल एनर्जी चेंज होईल, इंटरनल एनर्जीमध्ये चेंज घेण्यासाठी होईल, प्लस वर्क डनमध्ये पण होईल. तर आपल्याला हे जे आहेत पहिले हे बघू आपण. हीट एन सी डेल्टा टी. आता हे सी चेंज होणार जर आपल्याला कॉन्स्टंट व्हॉल्यूम देत असेल तर सी व्ही, कॉन्स्टंट प्रेशर देत असेल तर सी पी, असं म्हणू शकतो. आपल्याला मेन लक्षात हीट ठेवायचं आहे की क्यू ॲडेड टू द सिस्टीम पॉझिटिव्ह होईल, क्यू रिमूव्ड फ्रॉम द सिस्टीम निगेटिव्ह होईल, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि इंटरनल एनर्जीमध्ये कॉन्स्टंट प्रेशर आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूममध्ये दोघांमध्ये पण सी व्ही यूज करणार. म्हणजे हे युनिव्हर्सल फॉर्म्युला आहे एन सी व्ही डेल्टा टी. एन सी पी डेल्टा टी नसणार, इथे हे आहे डेल्टा यू इज इक्वल टू स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शनमध्ये आपल्याला एक आयडिया देतो की स्टेट फंक्शन हे फायनल पोझिशन आणि इनिशियल पोझिशनवरतीच फायनल पोझिशन आणि इनिशियल पोझिशनच्याच काय म्हणतो आपण कन्सिडर करतो. म्हणजे जे आतलं जे पाथ आहे त्याच्यावरती बघत नाही. मग डेल्टा यू हे यू फायनल मायनस यू इनिशियल हे जे आहे हे व्हॅल्यू येणार. ह्याच्या पाथ रिलेटेड आपल्याला काही घेणार नाही. पण वर्क डन पाथ रिलेटेड आहे. वर्क डन इज पाथ फंक्शन. हे वर्क डन इज इक्वल टू पी डेल्टा व्ही असेल.
पी डेल्टा व्ही. पण आपण वर्क डनचा फॉर्म्युला वेगवेगळ्या सिस्टीममध्ये वेगवेगळ्या थर्मोडायनॅमिक्स प्रोसेसमध्ये वेगवेगळं असेल, पण हे जे जनरल आहे केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये वर्क डन इज इक्वल टू पी डेल्टा व्हीच असणार आहे. नंतर डिफरंट केसेस आपण बघू शकतो, डिफरंट कंडिशन्स बघू शकतो आपण. ज्यावेळेस आपण आतलं प्रेशर लागलं आहे आणि सिस्टीमच्या इंटरनल एनर्जीमुळं वर्क डन झालं म्हणजे व्हॉल्यूममध्ये चेंज झालं, V2 - V1 एक्सपान्शन झालं. एक्सपान्शन झालं म्हणजे वर्क डन बाय द सिस्टीम झालं. सिस्टीमनं वर्क केलं, एनर्जीनं वर्क केलं, जे सिस्टीमचं पार्ट आहे. मग वर्क डन बाय द सिस्टीम पॉझिटिव्ह झालं. तेच बाहेरनं वर्क आलं म्हणजे वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग झालं असेल तर वर्क डन बाय द सराउंडिंग निगेटिव्हमध्ये असेल. तर CP इज इक्वल टू सी आपल्याला हे आपण इथं बघू शकतो. आता मेयर्स फॉर्म्युला आपल्याला जे पुढं लागणार आहे तसं आपण बघू शकतो. CP - CV इज इक्वल टू R. आपण हे जे आहे हे इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे आणि आपल्याला आठवण काय ठेवायचं आहे, हे एक आठवण ठेवायचं आहे. आणि CV इज इक्वल टू F/2R. आता आपण CP डिराईव्ह करू शकतो. CP इज इक्वल टू CP - F/2R इज इक्वल टू R. CP इज इक्वल टू R प्लस F/2R. मग त्यावरनं आपण हे दोन फॉर्म्युला काढतो. CV इज इक्वल टू F/2R, CP इज इक्वल टू F प्लस 2/2R. आणि हे एक आपल्याला CP - CV इज इक्वल टू R हे मियर्स रिलेशन आहे. CP आपल्याला कळालं की मोलार हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर, मोलार हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हे जे आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. तर हे झालं आपल्याला. आपण हे दोन फॉर्म्युला वेगवेगळ्या सिस्टीममध्ये यूज करू. आणि हे F म्हणजे आपल्याला माहीत आहे डिग्री ऑफ फ्रीडम आहे. हे मागच्या लेक्चरमध्ये कवर झालं आहे. CP - CV इज इक्वल टू R हे मेयर्स रिलेशन झालं. आता हे जे मी पहिलं म्हटलेलो ना की मोलार हीट कॅपॅसिटी आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं रिलेशन काय होतं, CP इज इक्वल टू MSP. मग हेच हे इथं वापरलेत. CP - CV इज इक्वल टू हे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे तर इज इक्वल टू R/m0. कारण की हे मोलार मास आहे ना. हे आपल्याला फक्त रिलेशन आठवण ठेवायचं आहे, एवढं काय किचकट नाही आहे. आणि प्लस आता आपल्याला इथं येत आहे, आता आठवण आपण ठेवायचं की हे गॅमा इज इक्वल टू CP/CV. आता हे बघू काय आहे गॅमा इज इक्वल टू CP/CV. तर ह्याच्यावरनं आपण करू की CP इज इक्वल टू F प्लस 2/2R बाय F/2R. हे कट झालं. F प्लस 2/2/F/2 F प्लस 2/F हे असावं ना. मग हे लास्टला जे जनरल फॉर्म्युला आपल्याला काढून निघतं आहे गॅमाचं 1 प्लस 2/F. आपल्याला हे आठवण ठेवायचं आहे. आणि जे मागचे जे आहेत हे दोन जे आहे CP आणि CV आठवण ठेवायचं आणि त्याच्यावरून हे काढू शकतो. आणि CPचं फॉर्म्युला CVचं फॉर्म्युला पण काढू शकतो आपण. गॅमा इज इक्वल टू CP/CV असेल ना, CV इज इक्वल टू CP/गॅमा असेल, असं काढू शकतो. तर आपल्याला CVचं एक फॉर्म्युला R/γ-1, CP इज इक्वल टू गॅमा R/γ-1. तर आठवण ठेवण्यासारखं आपण आठवण काय काय ठेवायचं ते आपण काढून ठेवू. फर्स्ट इज CP - CV इज इक्वल टू R, CV इज इक्वल टू F/2R, CV इज इक्वल टू F प्लस 2/FR. हे F इज इक्वल टू डिग्री ऑफ फ्रीडम असेल. मोनो ॲटॉमिकसाठी 3, डायॲटॉमिकसाठी 5, पॉलीॲटॉमिक लिनियरसाठी 5, पॉलीॲटॉमिक नॉन लिनियरसाठी 6 आणि व्हायब्रेशनलसाठी 9. हे असं असेल. हे व्हायब्रेशनलचं आपण नंतर केस मागच्या लेसन आज जे स्टडी केलं ज्यावेळेस हे फक्त ज्यावेळेस हाय टेम्परेचरवरतीच आपण व्हायब्रेशनलचं बघतो. जसं गॅमा इज इक्वल टू CP/CV. तर गॅमा इज इक्वल टू 1 प्लस F/2. हे F डिग्री ऑफ फ्रीडम असेल, मोनोॲटॉमिक डायॲटॉमिक झालं. तर CV इज इक्वल टू R/γ-1. CP इज इक्वल टू गॅमा R/γ-1. ओके, एवढं आपल्याला आठवण करायचं करू शकतोच आपण. आपल्याला फक्त एक डिराईव्ह करायला यायला पाहिजे. मग आपल्याला प्रॅक्टिस असली तर आपण निवांत डिराईव्ह करू शकतो.
आता इंटरनल एनर्जी आलं. इंटरनल एनर्जीबद्दल मी सांगितलेलं की इंटरनल एनर्जी मॉलिक्युलर एनर्जी आहेत, म्हणजे जे आपलं गॅस आहे त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असू दे, त्यांच्यामधलं पोटेन्शियल एनर्जी असू दे, त्यांच्यामधलं ॲटॉमिक एनर्जी असू दे, सगळं एनर्जी मिळून इंटरनल एनर्जी होत आहे. पण ॲटॉमिक एनर्जी किंवा पोटेन्शियल एनर्जी तर झिरो असतं. इथं आपल्याला एक पॉईंट जे आठवण ठेवण्यासारखं आहे, जे आपण आयडियल गॅस कन्सिडर करताना जे दोन मॉलिक्युल्समधले जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन धरलो नाही, म्हणून त्यामुळं त्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी नाही. म्हणून इंटरनल एनर्जीच्या फॉर्म्युलामध्ये जे टोटल इंटरनल एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी असेल, पोटेन्शियल एनर्जी नसेल, कारण की पोटेन्शियल एनर्जी झिरो आहे. तर आपण मागं बघितल्यासारखं डेल्टा यू इज इक्वल टू, इथे एक आठवण ठेवण्यासारखं की डेल्टा यू जी इंटरनल एनर्जी आहे NCV डेल्टा टी असेल. मी मागे म्हणलेलो की इथं CPN असणार आहे. ते कुठल्याही प्रोसेस असू दे की ॲडियाबॅटिक सगळ्या प्रोसेसमध्ये हे युनिव्हर्सल फॉर्म्युला आहे. ह्याला तीन टाईपच्या तर आपण ह्याला तीन टाईपमध्ये काढू शकतो. जर असं डेल्टा इज इक्वल टू NF/2R डेल्टा टी, डेल्टा इज इक्वल टू NR/γ-1 डेल्टा टी. हे आपण तीन फॉर्म्युला असंच डिराईव्ह झाले, हे सगळीकडे येणारच आहेत. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये पुढच्या हे जे काही प्रोसेस असेल त्या सगळ्या प्रोसेसमध्ये हे आपल्याला आठवण ठेवायला लागेल. आपल्याला आपण सेपरेट काढलो तसं. आणि हे पाथ फंक्शन जे आहे ते म्हणत होतं की हे समजा आपण एमधून बीमध्ये गेलो, हे इनिशियल स्टेट, हे फायनल स्टेट इथून इथे गेलो. मग आपण डेल्टा यूमध्ये बघताना आपण म्हणलो की स्टेट फंक्शन आहे, म्हणजे फायनल आणि इनिशियलमध्येच बघायचं. जर प्रोसेस जे काही थर्मोडायनॅमिक्स प्रोसेस असेल ते असं जाईल किंवा असं जाईल, तिघींमध्ये जे डेल्टा UB-UA असेल ना ते सेम असणार आहे. कारण की हे पाल जे आहे त्याच्यावरती आपलं फोकस नसणारच आहे. आपलं जे फायनल स्टेट आणि इनिशियल स्टेट आहे तेच आपण बघणार, असं आपण म्हणायचं की म्हणजे जे इंटरनल एनर्जी, जे एनर्जी चेंज फर्स्ट पाथमध्ये आहे, सेकंड पाथमध्ये आहे आणि थर्ड पाथमध्ये आहे, ते तिन्ही सेम असणार आहेत. आणि सायक्लिक प्रोसेसमध्ये डेल्टा यू इज इक्वल सायक्लिक प्रोसेसमध्ये झिरो असणार. पण वर्क आणि जे हीट आहे ते स्टेट फंक्शन नाही आहेत, म्हणजे नॉट झिरो इन सायक्लिक प्रोसेस. डेल्टा यू इथं झिरो नसणार आहे, पण डेल्टा यू झिरो असणार आहे सायक्लिक प्रोसेसमध्ये, पण वर्क डन आणि हीट झिरो नसणार आहे. तर आपण CP आणि CVचं बघितलं. CP आणि CVचं आपण जेव्हा मिक्सचर काढतो त्यावेळेस आपल्याला CV मिक्स काढायचं आहे. तर आपल्याला हे फॉर्म्युला एक आठवण ठेवायचं आहे. फॉर्म्युला आठवण ठेवण्यासारखंच NV1 NV2 नाही बघण्यास हे फॉर्म्युला दोन्ही आठवण ठेवू शकतो आपण. CP मिक्स CV मिक्सिंगचा फॉर्म्युला. आणि आपल्याला इथे एक खूप चांगलं क्वेश्चन आहे, ते क्वेश्चन आपल्याला समजून घ्यायचं की आपल्याला पुढं काय करायचं, म्हणजे पुढचं जे लेसन आहे ओव्हरऑल लेसनमध्ये आपल्याला काय कसं स्टेप घ्यायचे तसं. तर हे क्वेश्चन तुम्ही एकदा ट्राय करू शकता स्वतःहून पॉज करून. मीच स्वतःच ट्राय करणार तुम्हाला की ओके. तर मी हे क्वेश्चन सोडवलं. मग मला असं इथं बघायला भेटायला आहे की आपल्याला फॉर्म्युला जे आपण मागं बघितलो Q इज इक्वल टू W प्लस डेल्टा यू, म्हणजे U फायनल मायनस U इनिशियल, हे जे आहे आपण इथं कसं वापरू शकतो हे आपल्याला बघायला भेटायला आहे. जसं की पहिल्यामध्ये हे पोटेन्शियल एनर्जी, इंटरनल एनर्जी AB दिले तर, आणि हे पूर्ण हीट दिले तर, आणि आपल्याला पहिलं हुडकायचं QIB म्हणजे इथलं हीट काढायचं आहे. हीट काढण्यासाठी आपल्याला वर्क डन इथलं पाहिजे आणि इंटरनल एनर्जी इथलं पाहिजे. तर वर्क डन तर आपल्याला डायरेक्टच दिलेत की UIB 50 आहे. आता इंटरनल एनर्जी काढायचं, मग UB-UI, UB 200, UI -100, हे 100 आलं, QIB. असं आपल्याला हे सगळं प्रोसेस काढायचं. इझी क्वेश्चन आहे, हे करू शकतो. आपल्याला इथलं प्रोसेस बघायचं आहे. इथं आपल्याला शिकण्यासारखं काय आहे की हे जे डायग्राम आहे
ह्या डायग्राममध्ये बघा, मी जसं म्हणतो ए टू बी आहे. ए टू बी इथं प्रेशर कॉन्स्टंट आहे. पहिलं तर प्रेशर कॉन्स्टंट आहे. प्रेशर कॉन्स्टंट म्हणजे व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. इथं व्हॉल्यूम कमी व्हायला आहे. व्हॉल्यूम कमी व्हायला म्हणजे टेम्परेचर पण कमी व्हायला पाहिजे. टेम्परेचर जर कमी आलं तर कायनेटिक एनर्जी किंवा इंटरनल एनर्जी फक्त डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर आहे. जर टेम्परेचर कमी होत असेल तर इंटरनल एनर्जी पण कमी होईल. वर्क डन ऑन द सिस्टम म्हणजे वर्क डन निगेटिव्ह होणार आहे. आणि बी टू सी हे वरतून खाली आहे. हे असं आहे बी टू सीमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजे जे प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. जर प्रेशर डिक्रीज होत असेल तर टेम्परेचर पण डिक्रीज होणार. तर बघा, व्हॉल्यूम कॉन्स्टंट, वर्क डन 0 आपल्याला पहिलेच बघायला पाहिजे. प्रेशर डिक्रीज व्हायला, टेम्परेचर डिक्रीज व्हायला म्हणजे डेल्टा यू पण डिक्रीज होत असेल. म्हणजे क्यू इज इक्वल टू डब्ल्यू प्लस डेल्टा यू जे आपण म्हणतो. इथं वर्क डन तर 0 झालं, क्यू इज इक्वल टू डेल्टा यू झाला. म्हणजे जर हे डिक्रीज होत असेल तर हे पण डिक्रीजच होणार ना. म्हणजे क्यू इज लॉस्ट म्हणजे कमी झालं आहे. सी टू डी असं बघू शकतो. प्रेशर कॉन्स्टंट आहे. प्रेशर कॉन्स्टंट म्हणजे व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. तर व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला आहे. व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला म्हणजे टेम्परेचर पण इन्क्रीज व्हायला पाहिजे. म्हणजे डेल्टा यू इंटरनल एनर्जी आहे ते पण इन्क्रीज व्हायला पाहिजे. तर बघा, प्रेशर कॉन्स्टंट, व्हॉल्यूम इन्क्रीज, टेम्परेचर इन्क्रीज, इंटरनल एनर्जी इन्क्रीज, वर्क डन बाय द सिस्टम. ते क्यू इज इक्वल टू डब्ल्यू प्लस डेल्टा यू जे आहे त्याच्यामध्ये बघू आपण. असं प्रेशर कॉन्स्टंट, व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला म्हणजे डेल्टा यू हे इन्क्रीज व्हायला आहे. बरोबर का? मी मागं जे म्हणलेलो आता इथं बघू, क्यू इज इक्वल टू डब्ल्यू प्लस डेल्टा यू. म्हणजे आता ह्याच्यामध्ये कसं पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज व्हायला, हे इन्क्रीज झालं तर हे टोटलमध्ये पण इन्क्रीजच होणार ना. म्हणजे क्यू इज गेन प्लस वर्क डन बाय द सिस्टमच व्हायला, म्हणजे हे पण पॉझिटिव्हच असणार आहे असं म्हणायचं आहे. नंतर ना डी टू ए आता हे असं म्हणू शकतो. ह्याच्यामध्ये व्हॉल्यूम डिक्रीज व्हायला आहे, टेम्परेचर पण डिक्रीज व्हायला आहे, प्रेशर इन्क्रीज होणार. डी टू ए बघितलं, हे ए टू डी किंवा डी टू ए म्हणू शकतो. व्हॉल्यूम डिक्रीज व्हायला आहे म्हणून टेम्परेचर पण डिक्रीज होणार, प्रेशर इन्क्रीज व्हायला आहे. मग वर्क डन ऑन द सिस्टम हे समजून बघा. नंतर शेवटी एक समरी म्हणून जे आतापर्यंत आपण बघितलो, काय बघितलो की जर असं एक सिस्टीम दिलं असेल आणि इथे एक पिस्टन असेल, जर हीट सप्लाय असेल तर पॉझिटिव्ह, हीट एक्स्ट्रॅक्टेड असेल तर निगेटिव्ह. इंटरनल एनर्जी, टेम्परेचर इन्क्रीज झालं, इंटरनल एनर्जी इन्क्रीज होणार म्हणजे पॉझिटिव्ह. जर टेम्परेचर डिक्रीज झालं तर इंटरनल एनर्जी डिक्रीज होणार म्हणजे डेल्टा यू निगेटिव्ह असणार. इंटरनल एनर्जी प्युअरली डिपेंडंट ऑन द टेम्परेचर. खूप साऱ्या क्वेश्चन्समध्ये आपल्याला असं भेटतं आहे की ज्यावेळेस पण त्यांनी म्हणतात की चेंज इन इंटरनल एनर्जी सांगा ज्यावेळेस मासमध्ये चेंज होईल किंवा मोलमध्ये चेंज होईल, तर आपल्याला त्यावेळेस आपण रिलेशन हुडकत बसतो की कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 NRT. जर हे चेंज होत असेल तर हे चेंज होणार नाही, कारण की इंटरनल जर टेम्परेचर कॉन्स्टंट दिले असेल तर इंटरनल एनर्जी, कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंटच असणार. हे आपल्याला मागच्या लेसनमध्ये आपण खूप चांगलं बघितलं. वर्क डन जर एक्सपांड होत असेल, एक्सपांड व्हायला म्हणजे आपण इमॅजिन करा एक सिस्टीम आहे जे एक्सपांड व्हायला म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला. व्हॉल्यूम कशाला इन्क्रीज होईल, ज्यावेळेस वर्क डन बाय द सिस्टीम होईल. म्हणजे वर्क डन बाय द गॅस किंवा सिस्टीम पॉझिटिव्ह असेल. कॉम्प्रेशन, वर्क डन बाय द ऑन द गॅस म्हणजे व्हॉल्यूम डिक्रीज होणार म्हणजे निगेटिव्ह. आता हे व्हॉल्यूम पॉझिटिव्ह, हे व्हॉल्यूम ज्यावेळेस इन्क्रीज होईल म्हणजे V2 - V1 हे पॉझिटिव्ह असणार ना. आणि आपण बघितलं वर्क डन इज इक्वल टू P डेल्टा V, बरोबर ना, P डेल्टा V. म्हणून वर्क डन हे पॉझिटिव्ह असेल इथं. आणि इथं व्हॉल्यूम डिक्रीज होईल, V2 - V1 इज इक्वल टू निगेटिव्ह असेल तर वर्क डन पण निगेटिव्ह होणार. बरोबर का? इंडिकेटर डायग्राम, ग्राफ बिटवीन थर्मोडायनॅमिक्स व्हेरिएबल विच रिप्रेझेंट द चेंज इन द स्टेट ऑफ द गॅसेस. आपल्याला इंडिकेटर डायग्राम बघायचा आहे. इंडिकेटर डायग्रामचे थोडे छोटे रूल्स जे आहेत. ईच पॉईंट ऑफ द इंडिकेटर डायग्राम रिप्रेझेंट द युनिक स्टेट ऑफ द सिस्टम. कुठल्याही ह्या डायग्राममध्ये कुठलाही पॉईंट धरा, हे पॉईंट धरा तुम्ही आणि हे पॉईंट धरा. हे एका पॉईंटवरती आपण खूप सारे कन्क्लुजन काढू शकतो की ह्यावेळेस प्रेशर एवढं आहे, ह्यावेळेस टेम्परेचर एवढं आहे किंवा व्हॉल्यूम एवढं आहे, टेम्परेचर एवढं आहे. म्हणजे तेच म्हणाले की ईच पॉईंट ऑन द थर्मोडायनॅमिक्स हे त्यांचे युनिक स्टेट्स डिफाईन करतात. कर्व इन द थर्मोडायनॅमिक्स पाथ ऑफ द प्रोसेस, म्हणजे जर
असं असेल किंवा असं असेल, हे जे पाथ आहेत किंवा कर्व आहेत ते पाथ डिसाईड करतात. इक्वेशन्स ऑन द ऑन द इंडिकेटर डायग्राम रिप्रेझेंट द इक्वेशन ऑफ द थर्मोडायनॅमिक सिस्टम. आपल्याला समजा हे डायरेक्ट असं इक्वेशन आहे, वाय इज इक्वल टू mx प्लस ए. म्हणजे आपण म्हणू शकतो की प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर सॉरी जर समजा हे असं आहे किंवा असं आहे म्हणू शकतो, हे असं एक आहे कुठलं तरी एक थर्मोडायनॅमिक सिस्टम, त्यावेळेस आपण म्हणू शकतो की टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणून प्रेशर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम आहे. मग आपल्याला हे भेटलं ना की ह्याचं आपण जर इक्वेशन काढलो, आपण इक्वेट करून ह्यांच्यामध्ये आणि ह्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे ते काढू शकतो आपण, असं म्हणायचं. आणि मेन म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यामध्ये पुढं जे सगळं चालणार आहे एका पॉईंटमध्ये चालणार आहे की एरिया बिटवीन द कर्व ऑफ प्रेशर आणि व्हॉल्यूममधलं जे एरिया आहे ते वर्क डन ऑफ द सिस्टम इन थर्मोडायनॅमिक्स प्रोसेस करणार आहे. म्हणजे हे जे एरिया असणार आहे हे डायरेक्टली वर्क डन असणार आहे. पण आपल्याला इथं खूप आठवणीने ठेवायचं की हे जे प्रेशरचे जे साईन्स आहेत, व्हॉल्यूमचे साईन्स आहे आणि प्रेशर हे काय म्हणतो वर्क डन हे व्हॉल्यूमच्या ॲक्सिसवरती काढायचं आहे. म्हणजे जर समजा इथं व्ही असेल आणि इथं पी असेल आणि हे असं दिलेत, तर आपल्याला हे वर्क डन काढायचं नाही, आपल्याला हे वर्क डन काढायचं. म्हणजे हे V2 मायनस V1 झालं आणि हे जे प्रेशर आहे त्याच्यावरनं P2 मायनस P1, म्हणजे हे असं वर्क डन काढायचं आपल्याला. ते आपण पुढं बघू. ॲक्सिस झालं, एरिया साईन बघायचा आणि युनिट जे आहे ते SI युनिटमध्ये ठेवायचे ह्याच्यामध्ये आहे. आणि इथं आपण बघू शकतो की एक्सपान्शन म्हणजे वर्क डन पॉझिटिव्ह, कंप्रेशन म्हणजे वर्क डन निगेटिव्ह. तर आपण इथं क्वेश्चन तसं बघू शकतो, वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स. वर्क डन काढण्यासाठी तर आपलं एरिया काढायचं. एरिया ह्याचं डायग्राम 50 × 35 - 15 किंवा आपल्याला एरिया आपण काढू शकतो जसं. पण आता इथं बघा, हे इम्पॉर्टंट क्वेश्चन कसं काय की इथं व्हॉल्यूम आहे, इथं प्रेशर आहे. तर तुम्ही चुकून हे काढताल, हे जे व्हॉल्यूम आहे ते काढताल, ते काढायचं नाही आपल्याला, हे व्हॉल्यूम काढायचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं व्हायला आहे की पहिलं व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला नंतर डिक्रीज व्हायला आहे. मग डिक्रीजचे जे आहे ते मोठं व्हॉल्यूम ते रेड कलरचं आहे, पण इन्क्रीजमुळं हे जे रेड कलरचं आहे ते कट व्हायला आहे. म्हणून हे पॉझिटिव्ह असणार आणि हे पूर्ण निगेटिव्ह असणार. मग निगेटिव्ह डॉमिनंट करेल म्हणून हे नेट जे आहे वर्क डन आहे ते निगेटिव्ह असणार आहे. हे पण वर्क डनमध्ये पण तसंच हे पूर्ण येईल. आपल्याला मेन पॉईंट इथे काय बघा, हे एक फॉर्म्युला आपल्याला एक आठवण ठेवायचा आहे की वर्क डन इज इक्वल टू, हे एक फॉर्म्युला आठवण ठेवायचं कारण की डायरेक्ट येतात. आपल्याला मॅथ शिकत नाही म्हणजे आपल्याला कशाला पाहिजे की प्रेशर आणि मेन सगळ्यात कन्फ्युजिंग पार्ट आहे की जे प्रेशर आणि जर व्हॉल्यूम दिले असेल तर आपण हेच पूर्ण वर्क डन काढणार आहे, तसं नाही. आपल्याला सायक्लिक प्रोसेसमधलंच वर्क डन काढायचं आहे. आता इथं कसं होतं की इथं काही सायक्लिक प्रोसेस नाही म्हणून आपण इथलं पूर्ण वर्क डन काढलो ह्याचं. पण इथं आपल्याला फक्त ह्या भागाचाच वर्क डन काढायचं आहे. त्यासाठी आपण काय पण करू शकतो की डायरेक्ट फक्त ह्याचं व्हॅल्यू म्हणजे P2 मायनस P1 इंटू V2 मायनस V1 डायरेक्ट करू शकतो. किंवा ABचं वर्क डन पूर्ण काढायचं मायनस हे DCचं वर्क डन करायचं. कारण की इथं AB डिक्रीज व्हायला आहे, वर्क डन डिक्रीज व्हायला आहे, पण इथं DCचं वर्क डन इन्क्रीज व्हायला आहे. मग नेट निगेटिव्हमध्येच येणार हे आपल्याला कळालं ना. ते तसं करू शकतो की वर्क डन हे 20 - 10 इंटू 30 - 10 डायरेक्टली 200 आलं. किंवा वर्क डन ऑफ AB मायनस वर्क डन ऑफ DC. वर्क डन ऑफ AB किती आलं 20 × 20 20 × 20 आलं, 20 × 30 - 10 20 आलं. मायनस हे वर्क डन ऑफ DC 10 × 20 हे असं आलं. मग त्यावेळेस 400 - 200 आलं. तर असं आपण म्हणू शकतो. वी विल टेक AB फुल एरिया अँड सबट्रॅक्ट दिस टेल ॲक्सिस विथ DC एरिया विथ द ॲक्सिस, आपण असं म्हणू शकतो. तर बघू शकतो हे सायक्लिक प्रोसेस वाटतं. हे पाथ फंक्शन स्टेट फंक्शन जे म्हणलं होतं, जे एक ह्या पाथनं जावा, ह्या पाथनं जावा, ह्या पाथनं जावा, तिन्ही पाथमध्ये जे इंटरनल एनर्जी आहे ते सेम असणार आहे स्टेट फंक्शनमध्ये. कारण की फायनल आणि इनिशियल पोझिशनवरतीच डिपेंडंट असणार आहे.
असं आपण म्हणू. क्यू इज इक्वल हेन्स क्यू इज द पाथ फंक्शन झाला. वर्क डन अँड हीट हे पाथ डिपेंडंट असतात. सायक्लिक प्रोसेसमध्ये जे इंटर एनर्जी आहे ती 0 असणार आहे. आता इथं आपण CP आणि CVचे खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स जे बघणार आहोत ते एक्स्ट्रेट ऑफ वेगवेगळे जे बुक्स आहेत त्याच्यामधलं डिपेंडन्स आपल्याला फक्त इथं फील करत जायचं आहे. CP आणि CV काय आहे? फील इट अमाऊंट ऑफ हीट गिवन टू 1 मोल ऑफ गॅस मटेरियल टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 डिग्री सेल्सिअस आहे. डिग्री ऑफ फ्रीडम CP आणि CV फॉर डाय ॲटॉमिक इज ग्रेटर दॅन मोनोॲटॉमिक. आता CPचं फॉर्म्युला काय? F/2R CVचं. मग आपण जर डायॲटॉमिकमध्ये F जास्त असेल तर CPची व्हॅल्यू पण CVची व्हॅल्यू पण जास्त असणार आहे. मग कसं म्हणलं जे डिग्री ऑफ फ्रीडममुळं CP आणि CVमध्ये डायॲटॉमिकचे जे आहे ते CPमध्येच डायॲटॉमिकचे जे व्हॅल्यू आहे डायॲटॉमिकसाठी जे CP आहे ते जास्त असणार मोनोॲटॉमिकसाठी. मीन्स इफ व्हॅल्यू ऑफ CP divided by C is greater in the formula, the result also will be more. वर्क डन इज इक्वल टू निगेटिव्ह. आता हे दुसरं आपण बघायला की वर्क डन इज इक्वल टू निगेटिव्ह आहे म्हणजे कंप्रेशन व्हायला आणि हीट पॉझिटिव्ह आहे म्हणजे हीट आपण दिलो फॉर कॉन्स्टंट प्रेशर आहे. क्यू इज इक्वल टू W प्लस डेल्टा यू. आता क्यू दिलो. आता हे दोन्ही आले. वर्क डनसाठी CP आला आहे, डेल्टा यूमुळं CV आला आहे. इज मोर इन. आता आपल्याला कळालं ह्याच्यामध्ये असं होणार आहे गॅमा इज इक्वल टू CP/CV आहे ना. ह्याच्यामध्ये हे जी व्हॅल्यू आहे पूर्ण गॅमाची व्हॅल्यू हे इन्क्रीज व्हायला आहे म्हणजे CP जास्त आहे इन्क्रीजेस आणि CV कमी आहे असं म्हणायचं आहे. नाही जाऊ दे नंतर सांगतो. आणि हे थोडं लक्षात ठेवा एकदा वाचून काढायचं आहे. मोलार हेट कॅपॅसिटी फॉर अन आयडियल गॅस 0 फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस इनफायनाइट फॉर आयसोथर्मल. मोलार वेट इंटू स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जे मागू घेतलं आपण डिपेंडंट ओनली ऑन द प्रोडक्ट ऑफ द मॉलिक्युलर वेट अँड द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ एनी सिस्टम. तेच वरचंच आहे मोलार. CP - CV गॅमा हे जनरली CP CV ग्रेटर CA अँड CV वर्क आपल्याला एकदा बघून टाकायचं असतं. CP आणि CV आपल्याला इथे एक मेन पॉईंट जे आहे जे क्वेश्चनमध्ये विचारलं जातं की CP आणि CV जी व्हॅल्यू आहे हे एका मोलसाठी आहे. जर समजा तुम्ही आपल्याला हीट काढायचं आहे कुठल्या एका सिस्टममध्ये आणि आपल्याला तिथं आपण CPच्या फॉर्म्युला किंवा CVच्या फॉर्म्युलानं आपण CB आणि CP काढलो पण त्यांनी विचारलेत हीटमध्ये आपल्याला बघायला पाहिजे की तिथं किती मोलसाठी विचारलेत. जर 5 मोलसाठी विचारले असेल तर आपल्याला ते CV × 5 मोलनं आपल्याला मल्टिप्लाय करायला पाहिजे. हे आपल्याला एक नाही विसरायला पाहिजे जे चुकतं दरवेळेस. फॉर अन आयडियल गॅस मोलार हीट कॅपॅसिटी कॅन हॅव एन एनी व्हॅल्यू बिटवीन -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी. हे 5 लोक. आता इथं मेन आपलं फॉर्म्युलाचं मेन इथं तयार होतं आहे. चालेल तुम्ही 2x वरती बघू शकता म्हणजे मीच बघणार ना. पहिलं कॉन्स्टंट व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. मग आपण इथं खूप काढू शकतो P1/T2 इज इक्वल टू T1/T2 असं करू शकतो. चालेल म्हणजे एक आपण थर्मोडायनॅमिक्स P1 V1 T1 आहे. आपण त्याच्यामधून चेंज झालो P2 V1 T1 झालो. मग इथं चेंज झाल्यावर V1 इज इक्वल टू V1 त्यावेळेस डेल्टा V इज इक्वल टू 0 होईल. मग आपल्याला पहिला बघायचं आहे हीट. आपल्याला व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे Q इज इक्वल टू NC ΔT असतं ना. इथं Q कॉन्स्टंट व्हॉल्यूमसाठी NCV ΔT असेल. आता CVसाठी आपण लिहू शकतो F/2R किंवा R/γ-1 असं लिहू शकतो. दुसरं डेल्टा यू NCV ΔT ऑलवेज हे आपण दोन हे चेंज करू शकतो. तिसरं वर्क डन इज इक्वल टू 0 कारण की वर्क डन इज इक्वल टू P ΔV आणि ΔV इज इक्वल टू 0. वर्क डन इज इक्वल टू 0. आपल्याला क्वेश्चन इथं काय विचारू शकतात की अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड फॉर द वर्क डन म्हणले. वर्क डन बाय अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड. वर्क डन तर 0 आहे
आणि हीट रिक्वायर्ड एन सी व्ही डेल्टा टी, मग हे इन्फायनाईट झालं आय थिंक सो, नाही 0 झालं किंवा हे पुढं म्हणजे वर्क डन पी डेल्टा व्ही झालं. हे अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड फॉर द वर्क डन 0 आणि अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड फॉर द डेल्टा यू इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड फॉर चेंज इन इंटरनल एनर्जी एन सी व्ही डेल्टा टी इज इक्वल टू 1. प्रेशर व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे असं असेल, म्हणजे स्लोप इज इक्वल टू इन्फायनाईट असेल, वर्क डन इज इक्वल टू 0. कारण की ह्याच्यामध्ये एरिया व्हॉल्यूमच्या बेसिसवरती एरियाच आपण काढू शकत नाही. तर हे आपल्याला पॉईंट सगळे आपल्याला रिवाईज झाले. कॉन्स्टंट प्रेशर कॉन्स्टंट आहे, तर व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर V1/V2 इक्वल टू T1/T2. बरोबर. तर आपल्याला तसा डेल्टा पी इज इक्वल टू 0 म्हणू शकतो आपण. फर्स्ट वन हीट, Q इज इक्वल टू NCV डेल्टा टी